नमस्कार मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. 12वीचे वर्ष चालू झाले. आयुष्यातला टर्निंग पॉईंट. सर्व मुलांनी जोरदार अभ्यासाची तयारी चालू केली. सूरजने तर पहिल्या दिवसापासूनच अभ्यास चालू केला. आकाश निवांत होता. पाहता पाहता दिवाळी आली. अर्ध सेमिस्टर संपलं. गावी जाऊन अभ्यास नाही होणार या निर्णयाने सूरज हॉस्टेलवर राहणार होता. सूरजसारखा विचार करून काही मुलांनी पण अभ्यासाला हॉस्टेलवर राहणेच पसंत केले. आकाश मात्र संध्याकाळी निघणार होता. तो दिवाळी घरी साजरी करून येणार होता. सूरजला येण्याविषयी आग्रह केला तर तो म्हणाला, पेपर झाल्यावर पाहू. सुट्टी संपल्यावर गावी गेलेले सर्व मुले परत आले. आता परीक्षा जवळ आली होती. सर्वांना अभ्यासाचे वेळ लागले होते. सर्व विषयांचे सबमिशन पण चालू झाले. पाहता पाहता परीक्षेचा दिवस येऊन ठेपला. कितीही अभ्यास केला तरी तो कमीच असतो असे म्हणतात. याची प्रचिती सर्वांना आली. आज शेवटचा पेपर होता. केमिस्ट्रीचा. पेपर देऊन आल्यावर सर्व मुले निवांत झाले. काही लगेच गावी निघण्यासाठी बॅग करत होते, तर काही रिझल्टचा विचार करण्यात व्यस्त होते. आकाश या वेळी सूरजला आपल्या गावी घेऊन जाणार होता. तशी सूरजने घरी पण कल्पना दिली होती. आज संध्याकाळी 4 वाजता स्वारगेटवरून ते साताऱ्याच्या एसटीत बसणार होते. आकाश आणि सूरज 3:35ला एसटी स्टँडवर पोचले. स्टँडवर गर्दी होती. 4:15 वाजता एसटी आल्यानंतर पटकन दोघेही चढले. आकाशने लगबगीने जाऊन सीटवर बॅग ठेवली आणि सूरजला पण आवाज दिला. दोघांनाही जागा मिळाली. 2 सातारा फुल. आकाश कंडक्टरला म्हणाला. 970 रुपये कंडक्टर म्हणले. हे घ्या. आकाशने 2000ची नोट दिली. प्रवास चालू झाला होता. 5 ते 6 तास लागणार होते साताऱ्याला पोचायला. 8 वाजता गाडी जेवण करायला थांबणार होती. जेवण करून सर्व लोक 8:45ला पर्यंत निघाले. 10:30 वाजता साताऱ्याला एसटी पोहोचली. उतरल्यावर 2 ते 3 पांढऱ्या रंगाच्या जुन्या जीप लाईनीने थांबलेल्या होत्या. काका जांतेवाडीला जाणार का? आकाशने विचारता ड्रायव्हर हो, पण एकाचे 30 रुपये होतील. उतरला. ठीक आहे. सूरज चल बस असे बोलून आकाश गाडीत चढला. जांतेवाडीचा रोड थोडा जंगलातून असल्यामुळे आजूबाजूला काळोख दाटला होता. सूरजला हे सर्व नवीन होते. त्याला जरा भीती वाटली. 11:15 वाजता जांतेवाडी आली. कोणी असेल तर उतरा ड्रायव्हर. हो काका, आम्ही दोघे आहोत. उत्तरादाखल आकाश बोलला. चाल सूरज. आलं आपलं घर. 10 मिनिटात दोघेही आकाशच्या घरी होते. आलास पोरा, खूप उशीर केला. आकाशची आई दरवाजा उघडत म्हणाली. हो, 3 वाजताची एसटी सुटली म्हणून वेळ झाला. आईला, सूरज माझा मित्र, आम्ही खूप थकलोय. जर आराम करतोय. असे म्हणत आकाश सोफ्यावर पडला. सकाळ झाली. नाश्ता करून आकाश म्हणाला, सूरज चल, आज तुला गाव दाखवतो. हो चल जाऊयात. असे म्हणत आकाश निघाला. काल रात्री आल्यामुळे सूरजला तसा गावचा अंदाज नाही आला, पण आज तो पाहू शकत होता. जांतेवाडी म्हणजे अवघ्या 9 ते 10 घरांची वस्ती.
सर्व घरेही जुन्या बंदिनीची होती. तसे गावात काही खास पाहण्यासारखे नाही. घरे आणि मोकळ्या जमिनी, पण हवा मात्र शुद्ध आहे. आकाशच्या या वाक्याला हो पण सुंदर आहे. सूरज उत्तर देखील म्हणाला, चल जेवण करून परत येऊ. नंतर आपली जमीन पाहायला जाऊ. घरी जाऊन मस्तपैकी गावठी कोंबडीच्या कालवणावर ताव मारला. जेवण जास्त झाल्यामुळे दोघांना दुपारी झोप लागली. संध्याकाळी जमीन पाहण्यासाठी दोघे निघाले. 2 किलोमीटर चालल्यानंतर त्यांना मोठे माळरान दिसले. सूरजही आपली जमीन 8 एकर आहे आणि ही पहा, विहीर अशी विहीर आपल्याकडेच आहे, पण त्याला पण उन्हाळ्यात पाणी नसते. सूरज काहीतरी विचार करत आहे हे पाहून अक्षयने विचारले, कसला विचार करतोय सूरज? याने सूरज भानावर आला. काही नाही रे, मोबाईलला रेंज नाही, घरी फोन करायचा होता. अरे एवढं की त्या झाडाजवळ गेले की तिथून रेंज चालू होते. चाल जाऊयात. असे बोलून आकाश झाडाजवळ चालू लागला. सूरजला ते झाड पाहून विचित्र वाटले. आजूबाजूला एक पण झाड नव्हते. पूर्ण जमीन ओसाड होती, पण हे झाड उभे होते, पूर्ण वाळलेले, एकही पान नसलेले. तिथे जाऊन मोबाईलला ना नेटवर्क आले आणि सूरजने घरी फोन केला. बोलून झाल्यावर आकाशला सूरज म्हणाला, मी उद्या निघेल. उत्तर देखील आकाशने होकारार्थी मान हलवली. दोघेही घरी निघाले. सूरज मात्र जाताना सारखा मागे वळून पाहत होता, जसे की त्याला कोणीतरी मागे त्या झाडाजवळ बोलवताय. दुर्लक्ष करून तो आकाश सोबत निघाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूरज घरी जायला निघाला. आकाशच्या खूप आग्रहानंतर सूरज त्या दिवशी राहायला तयार झाला. उद्या तू जाणार आहेस तर आज संध्याकाळी माळावर पार्टी करू, असे आकाश म्हणाला. दोघांची ठरल्याप्रमाणे संध्याकाळी घरून बिर्याणी बनवून तसेच आकाश लपून दारू घेऊन माळावर निघाले. सूर्य अस्ताला चालला होता आणि हे दोघे त्या भयान माळावर त्याच भकास झाडाखाली आकाशने चटई अंथरली आणि बाजूला बिर्याणीचे पातेले ठेवले. तसेच खिशातली बाटली पण काढली. सूरज मधून झाडाकडे पाहत होता. कोण जाणे त्याला झाड विचित्र वाटत होते. त्याच्याकडे पाहून आकाश म्हणाला, सूरज कुठे पाहतोयस? तुला ते झाड विचित्र नाही का वाटत? फक्त एकच झाड आणि ते पण या अवस्थेत. आकाशने सांगायला सुरुवात केली. खूप वर्षापासून ते झाड तसेच आहे. असे म्हणतात की गावात एक चिटकीण अघोरी साधना करत होती. त्याच्या गावकऱ्यांना त्रास होऊ लागला. प्राणी मारू लागले. अचानक वादळ येऊ लागले. एक दिवस गावकऱ्यांनी तिला पकडले आणि या झाडाला बांधले आणि झाडाला आग लावली. हे ऐकून सूरजच्या मानेवरून एक घामाचा थेंब निखळला. घाबरला का रे? असे म्हणता सूरज आकाशला बोलला, नाही रे, सहज माहिती विचारत होतो. त्यात काय घाबरण्यासारखं आहे? ते जाऊ दे रे, भूक लागली आहे. आपण बिर्याणी खाऊन घेऊ असे म्हणत विषय बदलला. सूरजला झाडावर हालचाल जाणवली. त्याने पाहिले तर काहीच दिसले नाही. आकाश बोलून पण दाखवले, परंतु आकाशने हसण्यावारे घेतले. ठीक आहे, आपण एक पैज लावू. या झाडाला हात लावला तर तू घाबरत नाही.
असे म्हणेल. नाहीतर आकाश हसायला लागला. सूरजला राग आला. तो म्हणाला की मी घाबरत नाही. थांब, तुला आताच हात लावून दाखवतो. असं बोलून तो जागेवरून उठला. धाडस आणि वेडेपणा यात खूप थोडे अंतर असते, हे कदाचित सूरजला समजले नव्हते. तो निघाला समोर वेडे धाडस करायला. झाडाजवळ जाताच त्याला झाडावर काहीतरी आहे असे वाटू लागले. मनाची समजूत काढून त्याने झाडाला हात लावायला पुढे केला की अचानक वारे वाहू लागले. सूरजला धडकीच बसली. पण आकाशच्या पैजेखातीर उसने अवसान आणून त्याने झाडाला स्पर्श केला आणि आकाशला म्हणाला, पाहिलं, मी घाबरत नाही. हा 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 हा. काही लोकांना धाडस आणि वेडेपणा यातला फरक कळत नाही. काय बोलत आहेस आकाश? माझा हात झाडाला चिकटला आहे. तो निघत नाही रे. मदत कर ना माझी. तो आता निघणार नाही. आकाश थंडपणे बोलला. का रे? हे असे का होत आहे? सांग ना मला. मी तुझ्याशी थोडं खोटं बोललो. ती चेटकीण माझी आजी होती. तिला गावकऱ्यांनी जाळले. मी खूप लहान होतो. अजून मला तो आवाज आठवतो. मला वाचवा, मला वाचवा. आणि नंतर तिने प्राण सोडला. एके दिवशी मी झाडाजवळ आलो असता बंड्या बंड्या असा आवाज आला. मी घाबरलो, कारण फक्त आजीच मला बंड्या म्हणायची. पण हिम्मत करून गेलो. काय, कोण आहे तिकडे? असे झाडाकडे पाहून विचारले. मी तुझी आजी रे बाळा. मी मिळवलेली विद्या माझ्याबरोबर नाही. संपवून देणार. मला ती तुला हस्तांतरित करायची आहे. विद्या प्राप्त करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. ती मला व्यर्थ नाही घालवायची. मला काय करावे लागेल? आकाशने विचारले. तर तिने सांगितले की मला 3 बळी लागतील. मी नाही कोणाला मारू शकत. आकाश बोलला. तुला फक्त लोकांना या झाडाजवळ आणायचे आहे. बाकी माझ्यावर सोडून दे. आज माझा दुसरा बळी. अजून फक्त एक त्यानंतर मला सर्व विद्या हस्तांतरित होणार आणि मी अजून शक्तिशाली बनणार. सूरज आता पूर्ण घाबरला होता, परंतु त्याची आता सुटका नव्हती. वरती बघ, आजी आली आहे तुला घेण्यासाठी. हे आकाशचे वाक्य ऐकल्यावर त्याने वरती पाहिले तर एक काळी आकृती, जिचे केस खूप पांढरे होते, लांब नाक, खोलवर गेलेले गाल, डोळ्यांच्या जागी पांढरी बुबुळे आणि तयार एक लहान लाल रंगाचा ठिपका, हाताची लांब नखे वाढलेली. हे रूप पाहून सूरजच्या काळजाचा ठोका चुकला. आकाश आपली चटई आणि बिर्याणीचे पातेले घेऊन निघाला तिसऱ्या बळीच्या शोधात. आणि इकडे सूरज हळूहळू झाडात अदृश्य होत होता. मित्रांनो, तुम्हाला ही जर स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला नक्कीच नवीन नवीन स्टोरी घेऊन येईल. थँक्यू.